बारामती विमान अपघात प्रकरणी कर्नाटकात दाखल झालेला एफआयआर आता महाराष्ट्रात वर्ग होण्याची शक्यता आहे। कारण कर्नाटकच्या डीजींनी महाराष्ट्राच्या डीजींना तसं पत्र लिहिलं। हे प्रकरण बारामती पोलिसांकडे वर्ग करण्याची विनंती केली आहे। कर्नाटकमध्ये 0 एफआयआर दाखल झाला होता। आता कर्नाटकच्या डीजींनी महाराष्ट्राच्या डीजींसोबत पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यामुळे हा गुन्हा आता महाराष्ट्रात वर्ग होण्याची शक्यता आहे। बारामती विमान अपघात प्रकरणी एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। कर्नाटकात दाखल झालेला एफआयआर आता महाराष्ट्रामध्ये वर्ग होण्याची शक्यता आहे। कर्नाटकच्या डीजींनी महाराष्ट्राच्या डीजींना पत्र लिहिले। हे प्रकरण बारामती पोलिसांकडे वर्ग करण्याची विनंती केली आहे। त्यामुळे हे प्रकरण आता बारामती पोलिसांकडे वर्ग होतं का, पत्रात नेमकं काय म्हणणं मांडण्यात आले हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। बारामती विमान अपघात प्रकरणात खरं तर कोणताही गुन्हा इथे दाखल नव्हता, मात्र कर्नाटकमध्ये एक 0 एफआयआर दाखल करण्यात आली आणि तो एफआयआर आता महाराष्ट्रामध्ये वर्ग होण्याची शक्यता आहे। कारण कर्नाटकच्या डीजींनी महाराष्ट्राच्या डीजींशी पत्रव्यवहार केला आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, खरं तर हे प्रकरण आता बारामती पोलिसांकडे वर्ग करण्याची विनंती करण्यात आली। पत्रात नेमकं काय म्हटलं? नक्कीच आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या संपूर्ण जे आहे ते एफआयआर ही नोंद कुठेही होताना आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये प्रमुख काँग्रेस, अजित पवार पक्षाचे नेते, त्याचबरोबर शरद पवार पक्षाचे नेते सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी एफआयआर व्हावी आणि या संदर्भातली चौकशी व्हावी यासाठी अग्रेसर राहायला पाहिजे। हा संपूर्ण मुद्दा एकंदरीत अधिवेशनात सुद्धा गाजलेला पाहायला मिळाला। त्यामुळे आपण पाहतो की यानंतर आता एकूणच काल या संपूर्ण अपघात प्रकरणी बँगलोरमध्ये खरं तर 0 एफआयआर जो आहे तो दाखल करण्यात आला आणि यानंतर आपण म्हणतो की तो एफआयआर जो आहे तो हा महाराष्ट्रातील डीजी यांना जो आहे तो वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हावी याबाबत आपण पाहतोय की बँगलोरच्या डीजीने जे आहे ते महाराष्ट्र डीजीला पत्र दिलं आणि त्यामुळे आता ही संपूर्ण प्रकरणची एफआयआर ज्या मुंबईत सुद्धा नोंद होणार आहे। त्यामुळे हा संपूर्ण प्रकरण आता बारामती पोलिसांकडे करण्याची विनंती त्या ठिकाणी पूर्ण प्रकरणावरती आता महाराष्ट्र पोलीस या पावलं घेतली। त्यामुळे त्याचबरोबर एफआयआर सुद्धा त्या ठिकाणी दाखल होते आणि पुढे चौकशी कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाची केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। जय, कर्नाटकच्या डीजींनी जे पत्र दिले त्यावर महाराष्ट्राच्या डीजींची काय प्रतिक्रिया होती? त्यांच्याकडून काही माहिती समोर आली आहे का? नक्कीच महाराष्ट्राच्या डीजी पर्यंत पत्र जे आहे ते प्राप्त झालं आणि या संपूर्ण पत्राच्या द्वारे आता पत्र जे आहे मिळाले त्यानंतर पुढे चौकशीला सामोरे जावं असल्याचं आश्वासन त्या ठिकाणी महाराष्ट्र डीजीने दिलेलं आहे। त्याचबरोबर बारामती पोलिसांकडे सुद्धा हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते वर्ग करण्यात येईल अशी सुद्धा विनंती त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे एकंदरीत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र डीजी असेल त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या माध्यमातून कशी सखोल चौकशी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच जय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कर्नाटकात 0 एफआयआर दाखल झाला आणि तो आता महाराष्ट्रात वर्ग होईल अशी शक्यता कळते। बारामती विमान अपघात प्रकरणात कर्नाटकच्या डीजींनी महाराष्ट्राच्या डीजींना पत्र दिलेलं आहे आणि कर्नाटकात दाखल झालेल्या एफआयआर आता महाराष्ट्रात वर्ग होण्याची शक्यता आहे।